शेतकरी मित्रांनो, आपण जंतनाशक म्हणजे डिवर्मिंग कसं करायचं, जंत निर्मूलनाची योग्य पद्धत काय आहे यावरती आपण जाणून घेणार आहोत. अगोदर आपण यावरती व्हिडिओ बनवलेत, परंतु तरीही योग्य पद्धत कोणती ही आपण बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, जंत निर्मूलन करायचं कसं? पहिलं तर जंत निर्मूलन करताना आपलं जनावर कोणत्या अवस्थेत आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. जर जनावर गाभण असेल तर त्याला आपण फेनमेंडेझोलची गोळी देतो, जर गाभण नसेल तर त्याला अल्बेंडेझोलची गोळी देतो. शेतकरी मित्रांनो, बाजारातून कोणत्याही कंपनीची फेनमेंडेझोल किंवा अल्बेंडेझोलची गोळी आपल्या सोयीनुसार घेऊन या. जनावराच्या अवस्थेवर जाणून घेऊन या आणि त्यानंतर यातली गोळी वापरण्याची पद्धत काय आहे तर 100 मिली दूध घ्यायचं, त्याच्यामध्ये 2 चमचे साखर टाका आणि त्याच्यामध्ये ही गोळी टाकून पूर्णतः मिश्रण चांगलं ढवळून घ्या. आणि हे मिश्रण ढवळून घ्यावेळेस शेतकरी मित्रांनो आपल्या सोयीनुसार आपण पाजू शकता. परंतु शेतकरी मित्रांनो, याच्यात काळजी काय घ्यायची आहे तर शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेस आपल्या जनावराला आपण गोळी देणार असेल त्याच्या पूर्वी 4 तास जनावराला कोणतीही गोष्ट खायला घातलेली नसेल आणि नंतर 2 ते 3 तास गोळी दिल्यानंतर काहीही खायला घालायचं नाही. या पद्धतीने शेतकरी मित्रांनो आपण जर जंत निर्मूलनाची प्रक्रिया केली तर 100% प्रभावी जंतनाशक होतं आणि आपल्या जनावराच्या पोटामध्ये असणारे सर्व किडे मरून जातात. धन्यवाद.